त्याने जेव्हा एक संकल्पना सांगितली चाणक्य मंडळाची, माझ्या अंगावर खरंच काटाच आला आणि अजून तो तसाच आहे. नरकाची कल्पना काय माहिती आहे का तुम्हाला? की जिथे न्याय होत नाही, जिथे दिलेला शब्द पाळला जात नाही, जिथे स्वार्थापलीकडे दुसरं काही सुचतच नाही, तर नरक. ज्या नैमित्तिक उपासनामध्ये आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाचा उपदेश गुरुने शिष्याला केलेला आहे. त्याच्यात असं सांगितलंय की यानी अस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि. आमचं जे चांगलं असेल तेच घे, आमच्यामध्ये वाईट असेल ते तुझ्या ध्यानात पण येईल, पण त्याचा तिरस्कार कर, ते नको घेऊस. ह्या पिढीमध्ये आपल्याला हवं तसं जग घडवायचं असतं. ह्या पिढीमध्ये आपल्याला हवं तसं जग कधीच नसतं. पण ते आपण बदललो नाही तर जग कसं बदलणार? अंजलीने माझं सगळं भाषण करून टाकलं. म्हणजे काही फारसं मला सांगायला शिल्लकच नाही ठेवलं तिने. पहिल्यांदा काही बोलत नव्हतं बरं काय, मी एकटाच बडबड करायचं. काही बोलायचं झालं की तोंडाला कुलू नाही बोलत. पण आता इतका अनुभव गाठीला आल्यावर किती ती छान बोलली, व्यवस्थित बोलली. अंजली, हे मेडल पण चांगलं होतं. खरंच म्हणजे खूप मोठं भाग्य लागतं की असे शिष्य मिळायला. ते गुरुचं खरंच भाग्य असलं पाहिजे. मला आठवतं ती चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स कॉम्पिटिशनसाठी निवडली गेली. वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आणि आम्हाला तेव्हापर्यंत असं कधी वाटलंच नव्हतं की त्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या मॅचमध्ये आपलं कोणी उतरेल, कारण त्याला वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल मिळवावं लागायचं. ते तोपर्यंत कोणी मिळवलेलंच नव्हतं, कारण म्हणून आम्ही त्या कॉम्पिटिशनचाच विचार केला नाही. तर म्युनिकला ही गेलेली वर्ल्ड कप फायनल्स खेळायला, त्याच्यामध्ये तिने गोल्ड मेडल जिंकलं आणि 4 जगातले सगळ्यात उत्तम रायफल शूटर्स आणि मेन रायफल शूटर्स आणि 4 विमेन रायफल शूटर्स असे कॉम्पिटिशनला उभं राहतात. सगळ्यात टफेस्ट कॉम्पिटिशन आहे, म्हणजे ऑलिम्पिक्सच्या साधारणपणे 10पट अवघड ती कॉम्पिटिशन आहे. कारण त्याच्यात पहिले 4 शॉट झाल्यावर प्रत्येक शॉटला लोएस्ट असेल तो बाहेर जातो. त्यामुळे जगातली सगळ्यात उत्तम कॉम्पिटिशन असताना आपण एक शॉट मारूनही खलास होऊ शकतो त्याच्यात. तर तिचा फोन आला, मी आणि मंदार बरोबर होतो, की मला त्याच्यासाठी सिलेक्ट केलंय, मला ते आता कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे, तर मी काय करू? तर ती कॉम्पिटिशन काय आहे हे समजून घ्यायलाच आम्हाला 3-4 तास लागले. ते काय भानगड काय आहे, तोपर्यंत तिचा मेसेज आला की मी जिंकले. मी ती कॉम्पिटिशन जिंकले. ते वर्ष अंजलीने खरोखरीच गाजवलं, जबरदस्त गाजवलं. आणि तिने हे जे या सगळ्याच मुलींनी जी उपासना केली ती खरंच म्हणजे नजर लागण्यासारखी होती. की त्या सगळ्यांना वाटायचं की ह्या आल्या कुठून मुली एकदम, की ज्यांच्याकडे रायफली सुद्धा नव्हत्या, गोळ्या अजूनही नाहीये, तरी त्या जगामध्ये सगळ्यात भारी समजल्या जात आहेत. काय कारण असावं? तर ही जी जिद्द त्याने दाखवली, जी निष्ठा त्याने दाखवली, त्याला खरंच तोड नाही. की त्या आल्या आमच्या बरोबर आणि म्हणजे पुष्कळ जण, पण तिथल्या टिकल्या आणि त्याने काही करून दाखवलं. म्हणून मला फार अभिमान वाटतो की अंजली सारखी विद्यार्थिनी, आणि ती माझी ब्रँड अँबॅसेडर आहे, त्यामुळे तिने जे सांगितलं, माझी तारीफ वगैरे केली, ते काही ध्यानात घेऊ नका. कारण अशी पद्धत असते, ब्रँड अँबॅसेडर म्हणजे त्याच्याबद्दल चांगलंच बोलावं लागतं. कोका कोला, पेप्सी कोलाची जरी ब्रँड अँबॅसेडरशिप घेतली तर त्याच्याबद्दल तुम्हाला चांगलंच बोलायला पाहिजे, दुसरा भाग.
आज आपण हा जो प्रतिष्ठान दिवस म्हणून जमलो आहोत इथे, तुमची एक संधी हुकली की रामदास स्वामी लग्न करायसाठी बोहल्यावर उभे राहिले. तेव्हा लहानपणीच व्हायचे लग्न, पण तेव्हा पण ते हुशार होते. ज्या वेळेला सावधान म्हटलं की त्यांचे जण ते खरंच सावध झाले. पटकन चान्स तुम्हाला होता, पण आता नाही, आता सापडला तुम्ही, आता सुटका नाही. थोरोचं एक पुस्तक होतं, त्याच्यावरची अर्पण पत्रिका मला अतिशय आवडली की त्या फिलॉसॉफरचा स्वतःवर विश्वास केवढा असेल की त्याने ती वाचकांनाच अर्पण केलेली आहे. आणि अर्पण पत्रिका एवढीच आहे, ते उघडलं पहिलं पान की त्याच्यावर त्यांनी लिहिलंय, देअर आय गॉट यू नाउ. तसं मी पण अविनाशला सापडलो काही वर्षापूर्वी. त्यांनी जेव्हा एक संकल्पना सांगितली चाणक्य मंडळाची, माझ्या अंगावर खरंच काटाच आला. आणि अजून तो तसाच आहे की जो उत्साह त्याला वाटायचा आणि तो सांगायचा, आणि माझ्यासमोर हे सगळं घडताना दिसतंय. जसं अंजली आणि या मुलीला मी चिमण्या म्हणायचो, अजूनही तशीच येते. बारीक रायफल शूटर प्रत्यक्ष हातात रायफल घेतल्याशिवाय आहे असं कोणाला विश्वास बसणार नाही. पण मला माहित नव्हतं हे गरुडाची पिल्ल आहे, ज्या इतक्या उंचीवर गेल्या सगळ्या की आम्हाला कल्पनाही करता येत नव्हतं. त्याच्यावर दिसेनाशा झाल्या बरं, इतक्या वर ते गेल्या सगळ्या. तसं चाणक्य मंडळचं होतं की विवेकानंदाने किती आशेने म्हटलं होतं की मला 100 निष्ठावान कार्यकर्ते मिळाले तर आम्ही संबंध जगावर परिणाम करू शकतो. आणि अविनाशवरती शॉवर होतोय निष्ठावान कार्यकर्त्यांचा. मी पाहतोय की हे करायला फार तपस्या लागते. आणि खरंच का बरं हे आज तुम्ही सगळं म्हटलं ते किती साधं, इंग्रजीत म्हटलं, मराठीत म्हटलं, पुन्हा मग त्या गुरुजनांनी पण म्हटलं की हे असं आम्ही करू. आपल्याकडे उपासना असते ना, त्याचे 2 वेगवेगळे प्रकार असतात. एक नित्य उपासना असते, म्हणजे ती रोज म्हणायची असते, ते रिमाइंडर रोज आवश्यकच आहे. म्हणून तुम्ही जे मंत्र म्हटले आणि आज भिडेसरांनी तारीफ पण केली, कौतुक पण केलं, मला राहून राहून असं वाटतं ते लवकर भेटले असते तर बरं झालं असतं. कारण म्हणजे मलाही पैशाची गरज नुसते कल्पना प्रत्यक्षात आणणं सोपं नसतं, खूप मेहनत लागते त्याला. तर ते रोजचं जे रिमाइंडर असतं ना, ते तुम्ही रोज म्हणताच आहात उपासनेने. इतकं छान म्हटलं की मला, म्हणजे मी हे नेहमी ऐकत असून सुद्धा जर वेळेला जितकी वेळा मी चाणक्य मंडळाच्या त्या उपासना ऐकतो तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो की असं वाटतं की हे म्हणजे याच्यामध्ये निरनिराळे कितीतरी वाईट चांगले कार्यक्रम झालेले असतील, पण ह्याच्यातली जी वाईट विचारांची जळमट असतील इथली, ते तुमच्या उपासनेने आज निघून गेली. हा हॉल अतिशय उत्तम झाला. आणि पुढे मागे चाणक्य मंडळाला अशा रेग्युलर हॉलचीच कल्पना करावी लागेल असं मला वाटतं की तो आपल्याला आठवड्यातून जर 10 वेळा जमावं लागणार असलं तर ते काय करणार. म्हणजे ते हळूहळू ॲस्ट्रॉनॉमिकल फिगर्स येणार आहेत. कारण जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये फारशी पदं लागत नाहीत एकदम 1000 लाखाच्या संख्येत जाण्यात. तसं ते जॉमेट्रिकल प्रोग्रेशन समोर दिसतंय. तर तुम्ही जे म्हणता त्या उपासनेमध्ये ते रोजचं रोज रिमाइंडर आहे तुम्हाला ते की असं आपण जे शब्दामध्ये म्हणतो ना, ते जर आपण कृतीमध्ये तसं उतरवलं नाही, ते आपल्या स्वभावात गेलं नाही की तो तुम्ही जी उपासना करता, जे उपासनेत तुम्ही म्हणता, ते मंत्र तुमच्या स्वभावात उतरले पाहिजेत, तुमच्या यंत्रणेत उतरले पाहिजेत. की ज्या वेळेला तुम्ही म्हणता महावेद्विषा वगैरे, आम्ही एकामेकांचा द्वेष कधीही करणार नाही, ती द्वेषाची भावना आल्याबरोबर यू हॅव टू बी रेडी. कारण ते केव्हा अटॅक करेल सांगता येत नाही.
स्वार्थ हा माणसाचा म्हणजे नैसर्गिक गुण आहे. तो काही बाहेरनं शिकवावा लागत नाही. वाईट गोष्टी ज्या असतात, वाईट इमोशन्स असतात, भावना ज्या असतात, त्या पण शिकवाव्या लागत नाही, त्या नैसर्गिक असतात. हिसकावून घ्यावा दुसऱ्याचं न्याय ही संस्कृतीची संकल्पना आहे. पशु विचार नाही करत त्याचा, माणूसच विचार करतो की हे न्यायाचं आहे की नाही. सबलाने दुर्बलांचा विचार करायचा आणि त्यांना आधार द्यायचा, त्यांना उभं करायचं, ही न्यायाची संकल्पना आहे. आणि दिलेला शब्द पाळायचा हे पण संस्कृतीचंच आहे. कारण शब्द इतर कोणी देतच नाही एकामेकाला. शब्द हे माणसाची खास देणगी आहे, डेव्हलप झालेले आपल्यालाच मिळालेली आहे. पण आपल्याकडे न्यायाला शपथ घ्यायला लावतात की देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. याच्यानंतर फक्त आपलं नाव तेवढं खरं सांगतात, बाकी काही करतात. आणि हे केवढी बदनामी आपली भारताची. अशी बदनामी. मी इंग्लंडला गेलो होतो माझ्या मित्रासाठी. ठोक भाजी बाजारात गेलो. आधी इथल्या कधी ठोक भाजी बाजारात तुम्ही गेलात तर सडलेल्या भाजीवरनं चालावं लागतं, वास आपल्याला त्या आवरत नाही. त्यामुळे मी भीतभीतच गेलो होतो. पण इथल्या मॉलमध्ये किती स्वच्छता असेल त्याच्या दसपट स्वच्छता असलेलं ते घाऊक मार्केट होतं, होलसेल. आणि आम्ही 7:30ला गेलो होतो. 8ला सगळा बाजार संपला तो. कारण त्या मालावरती चिठ्ठ्या लिहिलेल्या, तेवढे पैसे टिकवायचे आणि घेऊन जायचं. काही त्याच्यामध्ये घासाघीस नाही, विचारायचं नाही, बोलायचं नाही. आणि मग माझ्याबरोबर आलेले त्यांनी मला ओळख करून दिली की हे इथले मोठे व्यापारी आहेत. तर माझ्या मित्राला मशरूमचा बिझनेस होता. तर तो मला म्हणाला तू जातोच आहेस तर जरा बघ आणि चौकशी कर, मला सांग, तिकडे आम्ही पाठवू इथनं बनवून, आम्हाला ऑर्डर्स मिळाल्या की. तर त्याने ओळख झाल्यावर तो म्हणाला हो व्हेरी नाईस, यू आर इंटरेस्टेड इन मशरूम्स, देर इज सो मच ऑफ मार्केट हिअर दॅट एनी अमाऊंट यू सेंड वी विल टेक. वेअर डू यू कम फ्रॉम? मी म्हटलं आय एम फ्रॉम बॉम्बे इन इंडिया. ते म्हणाले हो यू आर फ्रॉम इंडिया, वी डोंट डील विथ इंडियन्स. मला असं खोचल्यासारखं झालं की तिथेच जे माय धरणी ठाय की दुभंगून मी आत बुडलो असतो तर बरं झालं असतं. की असं काय म्हणतोय की आम्ही वी डोंट डील विथ इंडियन्स. काय झालं? तो म्हणाला नाही माफ करा, तुमचा अपमान करायचा माझा हेतू नव्हता, पण तुम्ही या संबंध मार्केटमध्ये फिरा आणि मला एक व्यापारी असा दाखवा की जो इंडियाशी डील करतो. आम्ही नाही, आम्ही ठरवलेलंच असं. म्हटलं पण असं काय झालं? ते म्हणाले दिलेला शब्द न पाळणारे लोक इंडियन आहेत. तुम्ही कल्पना करा. ते म्हणाले की हे भाजीचं मार्केट आहे, आम्हाला ज्या वेळेला मार्केटमध्ये उठाव असेल त्यावेळेला यांचा माल येतच नाही. कबूल करतात आम्ही ह्या तारखेला पाठव, त्या तारखेला येत नाही. क्वालिटी कंट्रोल कोणी पाहत नाही, सबस्टँडर्ड माल पाठवून देतात. आमचा त्यांच्यावरती विश्वास नाही, आम्ही नाही करत बिझनेस. ही जर आपली पत असेल कशासाठी जगायचं? नरकाची कल्पना काय माहिती आहे का तुम्हाला? की जिथे न्याय होत नाही, जिथे दिलेला शब्द पाळला जात नाही, जिथे स्वार्थापलीकडे दुसरं काही सुचतच नाही, ते नरक. अर्जुन म्हणतो श्रीकृष्णाला भगवद्गीतेत की हे सगळ्यांना मी ठार मारलं, माझे नातेवाईक आहेत, माझे मित्र आहेत, तर ते पितृतर्पण कसं करणार? आता महालय श्राद्धाचे दिवस चालू आहेत. पितरांना आपण खात्री द्यायची असते. श्राद्ध म्हणजे की तुम्ही जे उत्तम काम केलेलं आहे ना ते आम्ही पुढे चालू ठेवू, ते म्हणजे श्राद्ध. तर ते श्राद्ध त्यांना करायचं. ते फार घार आहे. तर ते तुम्ही त्यांना खात्री द्यायची असते की आम्ही हे करू. तर अर्जुन त्याला म्हणतो की हे आमचे सगळे पितर नरकात पडतील, कारण हे सगळे आमचे नातेवाईक मरून गेल्यावर त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण वगैरे कोण करणार? कृष्णाचं म्हणणं एवढंच आहे
की तुझे पितर ज्या नरकात पडतील असं तुला वाटतं ना, तू हे आज अन्याय चालू दिलास तर तो नरकच इथे येईल. दुर्योधन राजा होता आणि जुगार हा राजा लोकांचा खेळ आहे. पण त्या भावांच्या बरोबर जुगार खेळून तो राज्य हिसकावून घेतो. नुसतं राज्य नाही, त्यांची बायको पण माझी दासी झाली म्हणून तिला अपमानित करतो. आणि त्याला तू अन्यायाबद्दल पारिपत्य नाही करणार त्याचा. आणि हे ज्याला तू गुरु म्हणतोय, हे भीष्म, हे द्रोण, हे सगळं उभे राहिले तुझ्या समोर, अन्यायाची बाजू घेऊन उभे राहणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा आहे. त्याला मारलंच पाहिजे सगळ्यांना, नाही तर न्यायाचं राज्यच येणार नाही. ही जबाबदारी असते आपली, ही सतत पाळायची जबाबदारी आहे. हे नित्य तुम्ही ज्या वेळेला म्हणता रोज की सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, हे असं म्हणताना जोपर्यंत तुम्हाला जाणीव होत नाही की आपल्या भोवती सगळं दुःख माजतंय, तण माजते ना शेतात, तसं दुःख माजतंय सगळीकडे, अन्यायच होतोय, अत्याचारच होतोय, नाहीच मिळते कोणाला, काय उपयोग आहे समृद्धीचा. 60 वर्षात आमच्या देशातले जे कर्तबगार लोक आहेत ते 72 लाख कोटी रुपये स्विस बँकेमध्ये नेऊन ठेवतात. जगामध्ये हा पराक्रम दुसरा देश कुठलाही करू शकत नाही. आपल्या देशात निर्माण झालेली संपत्ती आहे. आपल्या देशात लोक टाचा घासून मरतायत, मुलांना खायला घालायला नाही म्हणून ते आत्महत्या करतायत. आणि तिथे तो पैसा जमा केलेला आहे, तो यायचा असेल तेव्हा येईल परत. पण आमच्यामध्ये ताकद एवढी आहे की 10 वर्षात आम्ही ती समृद्धी परत इथे आणू शकतो. पण का होत नाही ते? प्रामाणिकपणा संपला, कमिटमेंट संपली, निष्ठा संपली. जर आमच्या शब्दाला जर किंमत नाही, हे आपण आता सांगतो आहोत की तुम्ही गुरुजनांना सांगायचं, गुरुजनांना हे नातं एस्टॅब्लिश करायचं असतं की आपल्याकडे, जसं मी म्हटलं, हे नित्य उपासना होती. गणपतीचे जे उत्सव केला आपण, पार्थिव गणपतीची पूजा केली, ते नैमित्तिक आहे. म्हणजे वर्षातनं केव्हा तरी गणपतीची पण पूजा करायची. ते वर्षभर आपल्याला, जसा वर्षभर आईला मानाने वागवलं नाही, अपमानच केला तिचा, तर मग मदर्स डे एकदा तरी करायचा असतो, तसं ते टीचर्स डे एकदा, मदर्स डे एकदा, तसं गणपतीचा डे इकडे. पण त्या ज्या नैमित्तिक उपासनामध्ये आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचा उपदेश गुरुने शिष्याला केलेला आहे. त्याच्यात असं सांगितलंय की यानी अस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि. आमचं जे चांगलं असेल तेच घे, आमच्यामध्ये वाईट असेल ते तुझ्या ध्यानात पण येईल, पण त्याचा तिरस्कार कर, ते नको घेऊस. आणि मग सांगितलंय की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, की हे सगळ्यांना तू देवासारखा मान दे. त्यातले माता, पिता आणि अतिथी हे आपल्याला निवडताच येत नाही, पण आचार्य निवडता येतात. तुम्हाला जाऊन एक चाणक्य मंडळात सापडला क्लास की त्याचे सगळे इतक्या अटी घालून तुम्हाला छळणार आहेत, पण हे छळणं नाही आहे. ही तुमची जबाबदारी तुम्ही ओळखायची आहे आणि तुम्ही हा शब्द द्यायचा आणि दिलेल्या शब्दाला जागायचं. आणि तसे जर आम्ही आचार्य तसे वागणार नसलो तर तुम्ही कसे वागाल? संस्कार कसा होईल तुमच्यावर? मी सिगरेट ओढतोय आणि तुम्हाला सांगतो की सिगरेट पिणं फार वाईट, असं काय आम्ही पण बघतो ना ओढून. आमचा आचार तुमच्या पुढे उदाहरण म्हणून राहायला पाहिजे, मान्य आहे आम्हाला. पण हेच गोष्ट ध्यानात ठेवा की जे चांगलं असेल आमच्यामध्ये तेवढंच घ्यायचं. अदरवाईज थ्रो अस इन दी वेस्ट पेपर बास्केट दी डे यू फील दॅट वी आर नॉट सर्विंग यू प्रॉपर. कारण हे केव्हा आपला समाज एकदम रसातळाला गेला काही माहित नाही.
हे एवढे पॉवरफुल विचार आपल्याकडे डेव्हलप झाले आणि ते पुन्हा पुन्हा सांगितले गेले, पण ते कोणत्याच पिढीने ऐकले नाहीत. ते सगळे विसरत गेले. सगळं 150 वर्ष इंग्रजांची गुलामगिरी केली. त्याच्या आधी दुसरं जो येईल तो आपल्याला हरवतो. आपल्या पराक्रमाला तोड नाही, पण आपल्या भ्रष्टाचाराला पण तोड नाही आहे, आपल्या एकामेकाशी भांडणाला पण तोड नाही आहे. आम्ही जर इथे म्हटलं रोज महावेद विषाव हे आणि बाहेर पडतानाच भांडायला लागलो, काय अर्थ आहे ते म्हणणार की आपल्या अंतरात्म्याला आपण तो शब्द द्यायचा. ही उपासना आहे खरी. तुम्ही आज जे इथे सांगितलं ते आम्हाला नाही सांगितलेलं, तुम्हाला स्वतःला पण सांगितलं, कारण तुम्ही शब्द ते उच्चारले. का उच्चारायला लावलं तुम्हाला? आम्ही एक सर्क्युलर पाठवून दिलं असतं की सरकारची पद्धतच आहे सर्क्युलर, आणि ते कुठल्या भाषेत लिहितात, काय लिहितात ते त्यांनाच कळतं की नाही माहित नाही, पण तसं पाठवून दिलं असतं की झालं असतं की. का बरं तुम्हाला इथे म्हणायला लावायचं? ते तुम्ही सगळ्यांना, संबंध समाजाला, आम्हाला, चाणक्य मंडळाला आणि तुम्हाला स्वतःला दिलेला शब्द आहे. ज्या वेळेला तुम्ही तो दिलेला शब्द पाळायला शिकाल ना, तर अंजली भागवतने जसा पराक्रम करून दाखवला ती ताकद तुमच्या प्रत्येकाच्या मध्ये मी तुम्हाला 100% खात्री. आज अंजलीला बोलवण्याचा उद्देशच हा होता की तुमच्या समोर एक सरळ उदाहरणच आम्ही उभं करू शकू. आणि ते आले इंदोरला, नॅशनल सिलेक्शन ट्रायल्स आहेत, ते गेले नाही त्याला, आपल्या कार्यक्रमाला आले. बाकी सगळे गेले तिकडेच आहेत. कोणी शूटर इकडे पुण्यात नाही आहे, महाराष्ट्रातही नाही किंवा दिल्लीतही नाही, सगळे इंदोरला येतात. पण ही इथे आली कारण ही ओढ असते की जे चांगलं आहे ना ते पाहावं लोकांनी आणि त्यांना समजावं की खरं चांगलं काय आहे. मला एकाने सांगितलं की हे तुमच्या 2020 मध्ये शाहरुख खान आणि सलमान खान आणि विजय मल्ल्या हे लोक सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड आणि सौरव गांगुली, धोनी यांना विकत घेणार. मी म्हटलं तुम्हाला असं थोडंसंही जाणवलं नाही का की आपण याला जबाबदार आहोत? कारण शाहरुख खान, सलमान खान आणि विजय मल्ल्या यांच्याजवळ जो पैसा आला तो आपण दिलेला आहे. नाही, आपल्याला हे समजलं नाही की अंजलीला तो दिला गेला पाहिजे, सचिन तेंडुलकरला दिला गेला पाहिजे, आणि मग त्याने ठरवायला पाहिजे की सलमान खानला या सिनेमात रोल, कारण त्यांच्याकडे जर तेवढा पैसा झाला तर तुम्ही पण सिनेमा. पण आमचाच दृष्टिकोन चुकला आहे. आम्हाला कळत नाही हिरो कोण आहे. आम्ही सगळी सत्ता त्यांच्या हातात देऊन टाकतोय. आम्ही सगळी प्रॉस्पेरिटी गोळा करून त्यांना देतो. सिनेमाचं तिकीट 100 रुपये झालं, 200 रुपये झालं, तर पुस्तक 150 रुपयाचं आहे, महाग आहे. नाही हे पुस्तक लिहिलेलं जे जन्मभर तुम्हाला गाईड करू शकेल, त्याच्याऐवजी 3 तासात आयुष्याचं वाटोळ करू शकणारा सिनेमा, त्याच्यासाठी आपण 200 रुपये खर्च करतो, 1000 रुपये खर्च करतो. खायला हॉटेलमध्ये गेलो तर तिथे पण जिभेचे लाड करण्यामध्ये आपण जितके पैसे खर्च करतो ते ग्रंथांच्यावर नाही करत. आणि ज्या वेळेला आपण पैसा मिळवतो आणि खर्च करतो त्यावेळेला ही जाणीव का होत नाही की माझ्या सारखे इतर जे लोक आहेत त्यांच्यापैकी कितीतरी लोकांना काही मिळत नाही. राधाकृष्णनना आदर्श शिक्षक मानले गेले का? होतेच ते, म्हणजे हाडाचे शिक्षक. कुसुमाग्रज सुद्धा हाडाचे शिक्षक. की शिक्षकांच्यासाठी काही करायचं म्हटलं की ते हौसेने यायचे, नाही तर नाही, ते जायचेच नाहीत कुठं. मला माहिती आहे, नाशिकमध्येच राहत होते. तर ते राधाकृष्णन पायउतार झाले, म्हणजे प्रेसिडेंट पिरियड संपला त्यांचा, आणि ते हैदराबादला आले होते. तर हैदराबादचे मोठे व्यापारी, म्हणजे मोठे महत्वाचे लोक, असे 12-15 जणांचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलं. त्याच्यात 2-4 पत्रकार होते. ते मी काही पत्रकार नव्हतो, पण माझे वडील एक रॅशनल ऑब्झर्वर नावाचं एक वर्तमानपत्र काढायचं.
ते इतके अवघड इंग्रजीत लिहिलेलं असायचं की ते फुकटच वाटायचो आम्ही सगळ्यांना. पण मी त्यांच्याकडनं पत्र घेतलं, पत्रकार म्हणून, की राधाकृष्णनला भेटायला मिळतं ना. आमच्या समोरच ते पेढी होती, त्याचे जे मुख्य होते ते या शिष्टमंडळाचे मुख्य होते. तर ते मी त्यांच्याबरोबर गेलो भेटायला आणि राधाकृष्णनची भेट समोरच्या समोर झाली की काय पाहिजे, आनंद झाला खूप. आणि त्यांना याने सांगितलं की आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता रिटायर झाला तर तुम्ही हैदराबादमध्ये येऊन राहावं आणि हैदराबादच्या जनतेची अशी इच्छा आहे की तुमच्या ज्ञानाचा आम्हाला सगळ्यांना उपयोग होईल. तर तुम्ही पैशाची काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी बंगला घेऊ, तुमच्या इथे राहण्याचा सगळा खर्च करू, तुम्हाला तुमचं जे पेन्शन आहे ना ते तुम्हाला हवं तसं तुम्ही खर्च करा आणि पण तुमची सगळी व्यवस्था आम्ही इथे करतो, तर तुम्ही या. तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले मला खरंच खूप बरं वाटलं की तुम्ही इतकं प्रेमाने मला बोलवतात. आणि तसंच म्हणाले मुंबईचे लोकही काही मला म्हणाले, मद्रासचेही म्हणाले, दिल्लीचेही म्हणाले, मला खूप बरं वाटलं. पण ते म्हणाले तुम्ही जे पैसे माझ्यावरती खर्च करणार आहात ना त्या पैशावर अधिकार असणारे तुमच्या या शहरामध्ये कितीतरी लोक आहेत, ज्यांना खायला मिळत नाही, ज्यांना शिक्षण मिळत नाही, ज्यांना रोजगाराची व्यवसायाची संधी मिळत नाही, त्यांच्यावरती तुम्ही ते खर्च करा. मला पोचले. तुम्ही बघा केवढं मोठं मन असेल त्या माणसाचं. नाही तर लगेच हिशोब करायला लागले असते की मला म्हणजे माझे इतके पैसे वाचतील, इतके काय करायचे पैसे नाही लागत. पण त्याने जे मिळवलंय, अंजलीने जे मिळवलंय, सचिनने जे मिळवलंय ते मिळवायचं असतं. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन हे चांगले नट आहेत, म्हणजे मला प्रश्नच नाही, नट म्हणून तसंच व्हायचं. पण पैसा मिळवून तो स्विस बँकेत जर ठेवणार असला आणि मग क्रिकेटरना विकत घेणार असला तर त्याला काही अर्थ नाही, खरंच नाही. माझं म्हणणं असं आहे तुमची ही जी कमिटमेंट आहे ती ह्या पिढीमध्ये आपल्याला हवं तसं जग घडवायचं असतं. ह्या पिढीमध्ये आपल्याला हवं तसं जग कधीच नसतं. पण ते आपण बदललो नाही तर जग कसं बदलणार? मी आहे तसाच आहे, मी आळशीच राहील, मी तप करणार नाही, मी फक्त स्वप्न पाहेन, मी माझ्या सुखाचा विचार करेन, मी इतरांच्या सुखाचा विचार करणार नाही, असं म्हणणाऱ्यांच्याकडनं जग कसं बदलेल? नाहीच बदलणार. अशा लोकांच्यामुळेच तर आपण खड्ड्यात गेलो की जे फक्त स्वप्नच पाहतात, ज्यांचे पाय जमिनीवर टिकतच नाहीत. म्हणून स्वप्नांचे सौदागर जे सिनेमावाले, नाटकवाले आणि कादंबरीवाले हे तेच आपल्याला हिरो वाटतात. तर ते हिरो नसतात. आपले आदर्श नीट निवडायला पाहिजे आणि कुठल्या आदर्शापासून काय शिकायचं हे पण आपण नीट निवडायला पाहिजे. आणि ती जबाबदारी आपण घ्यायची. तुम्ही ज्या परीक्षा देणार आहात ना ती काहीच अवघड नसतं. त्याचं खरंच काही अवघड नसतं. तुम्ही जे आव्हान स्वीकारलंय ना तिथे त्या परीक्षेबरोबर संपणार नाही ना. तुम्ही सिलेक्ट झाला, पहिले आला, दुसऱ्याला काय त्याच्या टॉपमध्ये आला तरी काही संपणार नाही. आम्हाला जे खरं कौतुक वाटणार आहे ना ते त्या रिझल्टने नाही आहे. ज्या वेळेला अंजली सारखे आम्ही तुमचं कौतुक ऐकू की बघा त्याने नाही पैसा खाल्ला, इतकं उत्तम काम केलं, तो जिल्हा संबंध प्रगत झाला, हे ज्या वेळेला आम्ही ऐकू ना त्यावेळेला धन्यवाद. त्यावेळेला तुम्ही काहीतरी मिळवलं आणि गुरुदक्षिणा जी मागायची असते ना ती अशी अंगठा तोडून नाहीच मागायची, ती खरी गुरुदक्षिणा मिळते. पण आमची तेवढी लायकी आहे की नाही आम्हाला माहित नाही. सगळेच जण आपण मिळून, तुम्ही, आम्ही सगळे जितके आहोत ते सगळे आपली लायकीच वाढवत जाऊया. पण आपण शब्द पाळायला शिकू, आपण निष्ठा ठेवायला शिकू, आपण श्रद्धा ठेवायला शिकू. काहीच अशक्य नाही आहे. चाणक्य मंडळ आणि तुम्ही सगळे पुढेच जाणार आहात आणि सगळ्यांना घेऊन पुढे जाणार आहात. टाकायचं नाही कोणालाही. चांगला असो वाईट असो आपला आहे त्याला सुधारून बरोबरच घेऊ असा निर्धार करून पुढे जायचा आहे. तर मग खरंच इवन स्काय इज नॉट द लिमिट. जितकं दूर जायचं असेल. महात्मा गांधींचं फार सुंदर दांडी यात्रेला जात असताना उशीर झाला त्यांना आणि मग संध्याकाळी
अंधारपड्याच्यात पोचलं पाहिजे. पायी चालतायत सगळ्यांना. गांधीजी खूप झपझप चालायचे आणि त्यांना त्यांच्या बरोबर चालणाऱ्या माणसाने सांगितलं की बापूजी तू तिकडे दिवा दिसतोय ना तिथपर्यंत जायचं. त्या दिवशी पौर्णिमा होती, चंद्र नुकताच उगवला होता. गांधीजींनी त्या चंद्राकडे बोट दाखवलं, तो दिवा ना पोचू आपण म्हणाले. चला, ही श्रद्धा जर तुम्ही ठेवली, ही निष्ठा ठेवली ना, खरंच त्यांनी चंद्रापर्यंत पोहोचवलं आपल्याला. नाही त्यावेळेला म्हणजे काय नाही, 1931 चित्र डोळ्यासमोर आणा की ते मिठाचा सत्याग्रहाला निघाले होते लोक आणि ब्रिटिश तर मूर्ख समजत, मिठाचा काय सत्याग्रह करतात. पण त्याने संबंध देश हलवला. ही निष्ठा आपण आपल्यामध्ये वाढली ना तर मग काय खरंच जे आपण ठरवतो होऊ शकतो. खरंच ठरवतो होऊ शकतो. आपण आपल्या देशाची प्रतिष्ठा, खरी प्रतिष्ठा, नाटकी नाही, ती त्याला देशाला मिळवून दिली पाहिजे आणि लोकांना असं वाटलं पाहिजे की ही प्रगती खरी. आणि ती ज्या वेळेला खालच्या तळागाळापर्यंत पोहोचेल त्यावेळेला ती प्रगती खरी. तर हे लोड तुम्ही जितक्या लोकांच्या मध्ये पोहोचवू शकाल तितके तुम्ही अंजली भागवतच्या तोडीचे ठराल. बेस्ट ऑफ लक.